नमस्कार. अबालवृद्ध वाचक हो, नमस्कार. दुसरं महायुद्ध हा मानवी इतिहासातला एक मोठा प्रसंग. जे युद्ध जवळजवळ 6 वर्ष चाललं आणि त्याच्यामध्ये पूर्ण जग हे ओढलं गेलेलं होतं. तर आजचं जे पुस्तक आहे, ते या दुसऱ्या महायुद्धाच्या संदर्भातच आहे. आपल्याला सर्वांना माहिती आहे, की जर्मनीने रशियावर हल्ला चढवला आणि हल्ल्याच्या पहिल्या काही दिवसातच जर्मनीची सैन्य रशियातल्या महत्वाच्या शहरांची दारं ठोठवायला लागली. त्यातलंच एक शहर होतं लेनिनग्राड. तर लेनिनग्राडला जो वेढा पडलेला होता तो अ, अतिशय मोठा वेढा होता आणि तो बरीच वर्ष चालला. म्हणजे तो जो वेढा आहे तो जवळजवळ 872 दिवस सुरू होता. अगदी निश्चित तारीख सांगायची तर 22 जून 1941 रोजी लेनिनग्राडचा वेढा सुरू झाला आणि तो वेढा 27 जानेवारी 1944 रोजी संपला. तर आज ज्या पुस्तकाबद्दल मी बोलणार आहे ते पुस्तक याच विषयावर आहे. अर्थात हे पुस्तक जे लिहिलेलं आहे ते कुणा भारतीय लेखकाने लिहिलेलं नसून ते एका विदेशी लेखकाने लिहिलेलं आहे आणि त्या लेखकाचं नाव आहे मायकेल जोन्स. पुस्तकाचं इंग्रजी नाव आहे लेनिनग्राड स्टेट ऑफ सेज आणि त्याचं मराठी अनुवाद केलेला आहे डॉक्टर प्रमोद जोगळेकर यांनी. तर आता आपण या पुस्तकाकडे वळूया. लेनिनग्राडच्या संदर्भामध्ये हिटलरची काय इच्छा होती, नंतर तसंच रशियन सरकारचा वेड्याच्या वेळचा नाकर्तेपणा, नंतर लेनिनग्राड मधील सर्वसामान्य नागरिकांनी या वेड्याला कसं तोंड दिलं आणि अंतिमतः अनंत हालअपेष्टा सोसून सुद्धा रशियन जनता जर्मनीला शरण गेली नाही, या सर्वाचा परामर्श या पुस्तकामध्ये घेतलेला आहे. लेनिनग्राड हे रशियातलं महत्वाचं शहर. त्याचं मूळचं नाव सेंट पीटर्सबर्ग. साम्यवादी क्रांती याच शहरातून सुरू होऊन यशस्वी झाली. मात्र नवीन राजवट प्रस्थापित करण्यासाठी लाल सेनेला झाडच्या सफेद सेनेबरोबर कडवी झुंज द्यावी लागली. त्यावेळेस पण लेनिनग्राड ट्रॉटस्कीच्या नेतृत्वाखाली खंबीरपणे लढलं. मात्र स्टॅलिनचा लेनिनग्राडवर राग होता, कारण या शहरात बरेच स्वतंत्र विचारसरणीचे लोक होते. स्टॅलिन सारख्या हुकुमशहाला असे लोक आवडत नसतात. किंबहुना स्टॅलिन कशाला, कुठल्याही हुकुमशहाला स्वतंत्र विचारसरणीचे लोक आवडत नसतात. त्यामुळे स्टॅलिनने या शहराकडे दुसऱ्या महायुद्धात पुरेसं लक्ष पुरवलं नाही. हिटलरची इच्छा होती की वेढा घालून लेनिनग्राड मधील लोकांची उपासमार करून हे शहर उद्ध्वस्त करायचं. जर हे शहर जिंकायचं असते तर हिटलरला ते कधीच जिंकता आले असते, पण त्याला रशियाच्या या मानबिंदूवर प्रहार करायचा होता. पण लेनिनग्राड मधील लोकांच्या चिवटपणामुळे हिटलरचे हे स्वप्न वास्तवात उतरू शकले नाही. तसेच युद्ध काळात वेराशिलाव आणि झेडानोव दोन साम्यवादी नेत्यांच्या हातात लेनिनग्राडचं प्रशासकीय व लष्करी नेतृत्व होतं. मात्र दोघे ही जबाबदारी घ्यायला लायक नव्हते. या दोघांकडे एक गुण मात्र होता की वरिष्ठ नेतृत्वाला खुश कसं ठेवायचं याच्यात ते दोघेही वाकबगार होते. त्यामुळे लेनिनग्राडच्या जनतेच्या एवढ्या हालअपेष्टांना कारणीभूत असून सुद्धा दोघांनाही कुठलीही शिक्षा झाली नाही. आता ते मी युद्धानंतरचं सांगतोय. या वेळेच्या काळात लेनिनग्राड मधील रहिवाशातील सुष्ट आणि दुष्ट प्रवृत्ती कशा पृष्ठभागावर आल्या याचे दाखले वेड्यातील व्यक्तीच्या मुलाखती घेऊन दिलेल्या असल्यामुळे वास्तवातील भीषणता अजून जाणवते. म्हणजे या लेखकाने 2007 पर्यंत जी लोक जिवंत होती, म्हणजे त्याचा उल्लेख पुढे येणारच आहे, आणि ज्यांनी लेनिनग्राडचा वेढा बघितलेला होता अशा लोकांच्या प्रत्यक्ष जाऊन मुलाखती घेतल्या आणि त्यावरून हे पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे. म्हणजे हे पुस्तक फक्त सरकारी दस्तऐवजांवर लिहिलं गेलेलं नाहीये आणि त्याच्यामुळे या पुस्तकाला अतिशय महत्व प्राप्त होतं. तर लेनिनग्राड मधली तेव्हाची परिस्थिती कशी होती, तर एकीकडे नरमांस भक्षणासाठी लहान मुलांना पळवून मारले जात होते. म्हणजे
भुकेपोटी मनुष्य किती क्रूर होऊ शकतो याचं हे एक उत्तम उदाहरण. म्हणजे आपण ती बिरबलची माकडीची गोष्ट ऐकलेलीच आहे. बरोबर आहे की नाही? शेवटी स्वतःचा जीव जेव्हा वाचवायची परिस्थिती येते, तेव्हा ती स्वतःच्या पिलाला पायाखाली घालते. इथे भुकेपोटी लेनिनग्राडमध्ये बरेचसे जे काही दुष्ट प्रवृत्तीचे लोक होते, त्यांनी लहान मुलांना पळवून नेऊन मारून त्यांचं मांस भक्षण केलं, असे काही पुरावे नंतर गेले. आणि म्हणजे ही खरोखरच क्रूरतेची परिसीमा आहे असं म्हणायला हरकत नाही. पण युद्धाची भीषणता किती असू शकते याचं हे एक उत्तम उदाहरण आहे. थंडीच्या काळात लाडोगा सरोवर गोठल्यामुळे ट्रकच्या सहाय्याने पाठवलेली रसद भ्रष्ट प्रशासनामुळे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचत नव्हती. असे माणुसकीला काळिंबा फासणारे अनुभव एकीकडे, तर दुसरीकडे स्वतःमध्ये त्राण नसताना सुद्धा रस्त्यावर कोसळणाऱ्या माणसांना आधार देणारे लोक, ब्रेडचे मोजकेच मिळणारे रेशन आपापसात वाटून घेणारे लोक, मनाची उभारी टिकून राहावी म्हणून संगीत जलसे भरवणारे कलाकार आणि या जलशांना उपस्थित राहणारे लोक, इत्यादी विविध अनुभव पुस्तकात वाचायला मिळतात. थोडक्यात आपण म्हणतो भूक ही महत्वाची असते, निश्चितच असते. तहान भूक या माणसाच्या प्राथमिक गरजा आहेत. पण त्याचबरोबर या गरजांपासून दुसरीकडे लक्ष वेधण्याची ताकद ही संगीतामध्ये किंवा इतर कलांमध्ये आहे, हे लेनिनग्राडच्या या अनुभवांवरनं स्पष्ट होतं. भले काही काळ का होईना, पण आपलं मन दुसरीकडे कुठेतरी रोखलं जातं किंवा दुसरीकडे आकर्षिलं जातं आणि तेवढ्या काळापुरती तहान आणि भुकेचा आपल्याला विसर पडतो. आणि लेनिनग्राड मधल्या लोकांनी याचा अतिशय उत्तम उपयोग त्या काळात करून घेतला. या काळात लाखो रोजनिशा लिहिल्या गेल्या होत्या, हजारो चित्र काढली गेली होती. पण 1991 पर्यंत रशियातील साम्यवादी राजवटीने ही माहिती जगापासून दडपून ठेवली होती. कारण लेनिनग्राड मधील वेड्यात लोकांचे झालेले हाल हे साम्यवादी सरकारच्या भ्रष्ट कारभारामुळे आणि नाकर्तेपणामुळे झाले, हे सरकारला लोकांपासून आणि जगापासून लपवायचं होतं. अखेर गोवरोव नामक लष्करी अधिकाऱ्याने सूत्र हाती घेऊन शेवटी हा वेढा जानेवारी 1944 मध्ये मोडला. पुस्तक वाचनीय आहेच, पण जास्त मन विषिन्न करणारे आहे. विशेषतः वेराशिलाव, झाडानोव, हिटलर, स्टॅलिन सारखी माणसं बघितल्यावर आपण खरोखरच सुसंस्कृत आहोत का हा प्रश्न पडतो. अर्थातच इतर काही उदाहरणं बघितल्यावर दिलासा पण मिळतो. म्हणजे उदाहरणार्थ लेनिनग्राडचंच घेता येईल, की लेनिनग्राडमध्ये बरेच असे लोक होते की ज्यांनी एकमेकांना आधार दिला. म्हणजे आपल्याला मिळणारं रेशन आपापसात वाटून घेतलं. नंतर आपली अवस्था खराब असताना लोकांना मदत केली. तर एकीकडे स्टॅलिन, हिटलर सारखे क्रूर कर्म किंवा झाडानोव, वेराशिलाव सारखे संधी साधू लोक, आणि दुसरीकडे आपण स्वतः अडचणीत असताना दुसऱ्याला मदत करणारे लेनिनग्राड मधले लोक. तर हा विरोधाभास हा पुस्तक वाचता वाचता सहजच नजरेत भरतो. अर्थात जगात असे बरेच लोक आहेत की जे त्यागी प्रवृत्तीचे आहेत आणि म्हणूनच हे जग टिकून आहे असं म्हणायला हरकत नाही. आता थोडंफार मी लेखकाविषयी पण सांगणार आहे. सदर लेखकाचं हे मी वाचलेलं पहिलं पुस्तक आहे. यांनी बरीच पुस्तकं लिहिलेली आहेत, पण हे पुस्तक वाचताना लेखकाने घेतलेले परिश्रम जे आहेत ते पदोपदी जाणवतात. पुस्तकाच्या सुरुवातीलाच लेखकाने स्पष्ट केलं आहे की सदर पुस्तक फक्त सरकारी दस्तऐवजांचा आधार घेऊन लिहिलेलं नसून या वेड्यात अडकलेल्या आणि त्या वेड्यात सामील झालेल्या व 2007 पर्यंत जिवंत असलेल्या दोन्ही रशियन आणि जर्मन लोकांशी बोलून लिहिलेलं आहे. म्हणजे याच्यामध्ये कुठेही एकांगी दृष्टिकोन येऊ नये म्हणून लेखकांनी जर्मनीतले जे सैनिक त्या वेड्यामध्ये सामील होते, त्या वेड्यात हजर होते, त्यांच्या पण मुलाखती घेतलेल्या आहेत. लेखकाने पुस्तकात त्या काळातली रेखाटनं, छायाचित्र पण सम्मिलित केलेली आहेत आणि त्यामुळे पुस्तक आणखीनच वास्तववादी आणि वाचनीय झालेलं आहे. तर मित्रांनो, हे पुस्तकाचं परीक्षण जरूर ऐका. मिळालं तर ते पुस्तक घेऊन जरूर वाचा. खरं तर आता दुसऱ्या महायुद्धाला जवळजवळ 70 वर्ष होत आली. तरी सुद्धा दुसऱ्या महायुद्धाची मोहिनी अजून तशीच अजून कायम आहे. लोकांना अजून सुद्धा दुसऱ्या महायुद्धावरचं साहित्य वाचायला आवडतं.
दुसऱ्या महायुद्धावर अनेक पुस्तकं लिहिली गेली, अनेक चित्रपट निघाले, पण आणि अजून पण निघतायत. तरी सुद्धा लोकांच्या मनावरची त्याची मोहिनी काही कमी होत नाही. याचं कारण हा जो इतिहास आहे हा दैदिप्यमान आहे, तसाच भीषण आहे, क्रूरतेने भरलेला आहे आणि हा इतिहास वाचून यातून शिकण्यासारखं पण बरंच काही आहे. तर पुन्हा एकदा विनंती, हे पुस्तक जरूर वाचा. तसंच माझा हा जो उपक्रम आहे, हा उपक्रम जमेल तेवढ्या आणखी लोकांपर्यंत पोहोचवा. तुम्हाला जी पुस्तकं तुम्ही वाचलेली असतील, तुम्हाला आवडलेली असतील, त्याचे संदर्भ मला द्या. त्या पुस्तकांवर पण आपण बोलू. तुम्हाला जर या उपक्रमात सहभागी व्हायचं असेल तर तसं पण मला कळवा. म्हणजे कदाचित आपण समोरासमोर बोलू आणि एखादं पुस्तक तुम्हाला का आवडलं याच्याविषयी आपण चर्चा करूया. आणि अशा तऱ्हेने हा वाचनाचा जो निरंतर प्रवास आहे किंवा वाचनाची जी आवड आहे ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करूया. धन्यवाद.